करणारी माणसं नव्हती किंवा राजपूत कुटुंबाला लाईक करणारी माणसं कोणी नव्हती, ती आज राजपूत कुटुंबासोबत दोस्ती केलेली आहे, राजपूत कुटुंबातून खरेदी केलेली आहे आणि राजपूत कुटुंबाकडून आज जे पाहिजे ते त्यांनी घेतले असं त्यांना वाटतंय. पण मात्र जे पाहिजे ते मला सिद्ध करायचं होतं सिद्धापूर खाणीतून अवयव ते घेतलेले नाहीत आणि ते रूप जन्माला आलेलं नाही. मात्र जे मी काय कष्ट केलं तर त्यांना काय वाटलं की नाही राजमाळगेने कष्ट केले, राजमाळगे ओरडलाय, राजमाळगे आलाय म्हटल्यानंतर सगळं योग्यच आहे. नाही, मला जे पाहिजे ते मला जन्माला आलेलं बघायचं होतं. तर त्यांनी काय केलं, विरोधकांनी माझ्या कानावर न घालता, माझ्याकडे न येता, मला समजून न घेता, मला आधार न देता किंवा माझ्या पुढे प्रतिसाद न व्यक्त करता तर माझ्या पाठीमागं राजाच्या मालकाची दोस्ती म्हणा, मित्रत्व म्हणा वाढवत गेले. आणि ती दोस्ती वाढवत गेल्यानंतर तांडूरच्या राजाच्या मालकांच्या मध्ये आणि माझ्यामध्ये बैल बंद पडल्यानंतर संबंध थांबत गेले. त्याला किरकोळ अनेक डोळ्याआडची कारणं आहेत, आमच्या डोळ्यासमोरची कारणं आहेत, पण जगाच्या डोळ्याआडची कारणं आहेत. त्याच्यामुळे बोलून कोणालाही समजणार नाही. पण खरा एखादा जातीवंत असेल तर तो जातीवंतपणे त्या जगाच्या समोर, या गावाच्या समोर, चार लोकांच्या समोर जाणून घ्यायचा जिवंतपणे प्रयत्न करेल. त्याला मी खरा माणूस, अभ्यासू आणि टिकवणारा माणूस म्हणून मी घोषित करायला वाट बघतोय. मात्र त्यानं सुरुवात करताना सुद्धा तशी केलेली असावी आणि तशी सुरुवात इथून पुढे कोणाला करायची तर करावी का. तर आज मला एक वाईट वाटतंय की जे फॅन होते किंवा जे तांडूरच्या राजाला योग्य मानत होते किंवा जे तोंडासमोर चांगलं मानत होते तर त्यांनीही योग्य कोणीही सुरुवात केली नाही किंवा त्या नावाचा कोणीही वापर करून घ्यायचा प्रयत्न केलेला नाही. तो नशिबाचा भाग आहे. मात्र विरोधकांनी त्या नावाचा वापर करून घेतला किंवा त्या नावाखाली काहीतरी दुसरी खरेदी केली हे मात्र खरं. आणि त्यानंतर माझ्या परवारे माझ्या डोळ्याच्या खरेदी करून आज त्याच तोऱ्यात एक जाहिरात करून एक डिक्टो म्हणून किंवा सेम कॉपी म्हणून आज प्रसिद्ध व्हायला बघतायत. मात्र मी जनतेला हात जोडून विनंती करतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करा. सिद्धापूर खान म्हणजे नेमकं कोणतं अवयव, सिद्धापूर खान म्हणजे त्याला तोंडशीन कसं पाहिजे, कलर कसा पाहिजे, त्याचा चौक कसा पाहिजे, शेपूट कसा पाहिजे, त्याचं लघवीची जागा कशी पाहिजे, त्याची मधली जागा कशी पाहिजे किंवा छाती कशी पाहिजे, त्याच्या डोळ्याचा कलर कसा पाहिजे, त्याच्या तोंडाच्या नाकाच्या नळीचा आकार कसा पाहिजे, ह्या आधी जाणून घ्या. आणि मग जर कोणी सिद्धापूर खाणीतून उड्या मारत असेल तर ते त्या ठिकाणी असेल तर ते वापर करून घ्या. अन्यथा फक्त आणि फक्त कोणतरी कष्ट केलंय, कोणतरी मेले, कोणतरी धडपडले, त्याच्या नावावरती आपलं काहीतरी शिजवून घ्यायचं आणि आपलं काहीतरी नाव करायचं, आपण कुठेतरी पुढे जायचं आणि आपण कुठेतरी तोंडाला झळकायचं की राजमाळगेला किंवा खिल्लार शेतकरी शान परिवाराला पाठीमागे ठेवूया आणि आपण